हॅलो एव्हरीवन, मी अपर्णा राऊत तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वी अविक्सवर. आणि आज माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ व्लॉग पहिल्यांदाच मी अपलोड करते. ह्या आधी मी शॉर्ट्स अपलोड केले आहेत, मिनी व्लॉग्स अपलोड केले आहेत. तुम्ही पाहिले नसाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. सो आजचं संडेचं रुटीन माझं कसं असणार आहे, काय काय कामं मी करते किंवा कशा प्रकारे मी मॅनेज करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. सो दुपारचे 12-12:30 झाले आहेत आणि ऑलमोस्ट माझी सगळी कामं झाली आहेत. जेवणाला सुद्धा सुरुवात झाली आहे. शाकाहारी भाजी आईबाबांची मी कुकरला लावली आहे, भात एकीकडे होतोय आणि तोपर्यंत म्हटलं सकाळची भांडी होती नाश्त्याची चहाची ती घासून टाकावी. हे गेले आहेत भाजी आणायला मांसाहारी. तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून ठेवावं, म्हणजे आल्यावर फक्त राहील ते आमची भाजी. सगळं आवरतच होती तितक्यात एवढा जोराचा वारा आणि पाऊस चालू झाला. 2 मिनिटापूर्वी खूप कडक ऊन पडलेलं आणि आता अचानक एवढा पाऊस चालू झाला. आणि आम्हाला ह्या ना ग्रिलला इकडे कपडा मारायचा आहे, कारण पाणी ना सगळं गॅलरीमध्ये येते आणि मग त्याच्यानंतर घरातही चिपचिप होतं सगळीकडे आणि वेळ होता. हे आले नव्हते. मग म्हटलं ना हा ड्रॉवर ना इकडे मी सगळं देवाचं सामान ठेवते. सगळं म्हणजे ज्या काही गोष्टी लागतात, धूप, अगरबत्ती किंवा तेल किंवा एक्स्ट्राची भांडी असतात देवाची, समई, दिवे सगळे मी याच्यामध्ये ठेवते. म्हणजे कसं सगळं ऑर्गनाइज राहतं आणि आपले ना हात नाही लागत 17 वेळा आणि गोष्टी इकडे तिकडे होत नाही. म्हणजे काहीही पाहिजे असेल तर आपल्याला एकाच ठिकाणी त्या सगळ्या मिळून जातात, म्हणून ह्याच्यामध्ये ठेवते. तर हे ना काही दिवसांपासून सगळं अस्तव्यस्त झालेलं आणि खूप विचार चाललेला की क्लीन करेन, पण होत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये आज काय झालं, अद्विकने ना त्याच्यामध्ये कुंकवाचा करंडा सांडला. मग मलाही निमित्त झालं की चला बाबा आता तरी क्लीन करून घेऊयात. आणि माझा हात लागला आणि सगळं क्लीन केलं. आणि हे आरतीचं ताट वगैरे वटपौर्णिमेचं होतं ते घासायचं होतं, ते घासायला बाजूला काढलं. हे आले, आम्ही स्वयंपाक भाजी वगैरे बनवली, जेवण झालं आणि म्हटलं ना जेवणाची भांडी आता झोपते आणि मग उठल्यावर घासते. पण नंतर विचार केला नाही, कारण उठल्यावर मग चहाची वेळ होते, मग रात्रीचं स्वयंपाक, मग ते सगळं येतं. त्याच्यामुळे मग भांडी वगैरे घासूनच घेतली. आणि आता पावसाळी तरी ना सिंकमध्ये जेवढी भांडी जमतील ना तेवढी नक्की घासून टाकत जा, कारण त्याच्यामुळे ना माशा वगैरे खूप कमी येतात. कारण आता पावसाळ्यात तर माशांचं एकदम हेच चालू होतं, सीझनच असतो म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही भांडी वगैरे किंवा जेवढं स्वच्छता ठेवता येईल ना तेवढी ठेवली ना की माशा नक्कीच घरात कमी येतात. आणि ना झोपायला जाणारच होती तितक्यात लक्षात आलं की अद्विकसाठी ना मी नाचणीचं सत्व बनवते आहे, पावसाळा आला म्हणून. आणि त्याला आवडतं आणि ते चांगलंही असतं, म्हणजे आयर्न ॲब्झॉर्ब करतं. नाचणीचं सत्व चांगलं असतं आयर्नसाठी. म्हणून मग ना मी ते उन्हात टाकलेलं, थोडंसं हलकं ऊन होतं बाल्कनीमध्ये. मी इतर वेळी ना फॅनवर सुकवते, पण झालं काय की आता ना फॅनवर सुकणार नाही, कारण पावसाळा सुरू झाला आहे. म्हटलं थोडंसं हलकं ऊन आहे ना तर बाहेरच टाकूया, म्हणून सुपामध्ये मग ते टाकलं. थोडा वेळ झोपली. नंतर उठल्यावर कामांची लिस्ट माझी रेडीच होती. कपडे जे काही सुकले होते ते घडी केले. त्याच्यानंतर जे दमट कपडे होते ते स्टँडवर तसेच राहू दिले गॅलरीमध्ये, म्हणजे ते रात्री फॅनवर स्टँड घेतला तरी हरकत नाही. आणि असं स्टँड ना असावा, हे कपड्यांना ना पावसाळ्यात खूप हेल्पफुल असतं हा स्टँड. मी तर 2 वर्ष झाली वापरते आणि मला खूप बरं वाटतं. म्हणजे इकडे तिकडे रश्शा वगैरे बांधायची गरज नाही, आपले कपडे तिथे मॅनेज होऊन जातात. आणि अद्विकची ही गाडी वगैरे ना खूप खराब झालेली, तो आजकाल गाडीवर बसून सुद्धा जेवतो. चेअरचा वापर कमी होतो म्हणून ते सुद्धा क्लीन करून घेतलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या आपण ना ह्याच्यावर हात फिरत राहिला ना की ना त्या गोष्टी आपल्याला ना एकदम घाण होत नाही आणि चांगल्याही राहतात. आणि झाडून काढताना ना मी काय करते, जेवढ्या घरात पायपुसण्या आहेत ना तेवढ्या आधी झटकून घेते, वर ठेवते आणि त्याच्यानंतरच मी झाडायला सुरुवात करते. म्हणजे कसं टाईमपास होत नाही आणि झटपट होतं. आपण कसं झाडून काढताना वेळी आपण ते उचलतो, झटकतो, त्याच्यामुळे ना खूप वेळ जातो. म्हणून मला तर वाटतं हे तुम्ही नक्की एकदा करून बघा. त्याच्यानंतर ना झाडून काढताना ना मी हात फिरवत असते, कुठे जाळ्या दिसतात का, कुठे जाळ्या झाल्यात का. कारण असं होतं की जाळ्या होतात, आपल्याला दिसण्यात येत नाही आणि ना अचानक असं होतं की कुणीतरी घरी आलं आणि नेमकी जाळ्यांकडे लक्ष जातं. हे खूप वेळा माझ्यासोबत तरी झालंय. म्हणून ना असं मी नक्कीच हात फिरवत असते. तुम्ही सुद्धा फिरवा, बघा फरक पडतो. आणि त्याच्यानंतर अद्विकला ना मी कुरमुरे दिले खायला आणि स्वामींची गाणी लावलेली. सो ते बघत होता आणि मी म्हणले हा रमलाय, तोपर्यंत मी माझी जी कामं आहेत ती आवरून घेते. मी ना फर्निचरवर ना अशी, जेव्हा आमच्याकडे आता पाऊस पडलाय म्हणून खूप फरक आहे. उन्हाळ्यात आमच्याकडे भरमसाठ धूळ येते घरात आणि एवढी धूळ येते की फर्निचर ना दिवसातून 2दा पुसावं लागतं. म्हणजे सकाळी पुसलेलं ना फर्निचर तुम्ही जर संध्याकाळी पुसाल ना तर तो फडका ना पूर्ण काळा कुट्ट होऊन निघतो, एवढे आमच्याकडे धूळ येते. आता पावसाळ्यात ना 2-3 दिवस आता माती बसली आहे त्याच्यामुळे धूळ काही येत नाही, पण मी 2-3 दिवसातून हात फिरवतेच. कारण ना
असे ना काही का असे ना, पण आपले हात लागतात चिकट. किंवा आता अद्विक आहे ना, अद्विक इकडे तिकडे गोष्टी सांडतो, इथले तिथले हात लावत असतो. सो ना ते घाण होतच. त्याच्यामुळे आपला एखादा हात तिथून फिरला ना की ते चांगलं राहतं. आणि आपल्या बायांची एक सवय असते, आपण एखादी गोष्ट करायला घेतली ना की पुढच्या गोष्टींना आपल्याला दिसत जातात. म्हणजे बघा, मी हे एक चेअर करत होती, मग मला त्या टेबलवरची धूळ दिसली, मग ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं. म्हणजे अशा गोष्टी ना, मी ठरवलं नव्हतं की मी हे सगळं क्लीन करेल, पण करता करताना एका कामाशी दुसरं काम ते लिंक जोडली जाते आणि मग आपली कामंही सुरळीत होतात. आणि तुम्ही सुद्धा करून बघा, असं झाडू मारताना किंवा काही क्लीन करताना ना एक कपडा तुम्ही ठेवून द्या हातात, आणि जिथे धूळ दिसेल किंवा जिथे तुम्हाला घाण दिसेल तिथे तुम्ही एक कपडासुद्धा फिरवला ना तरी पण ना ती गोष्ट बघा तुमची लगेच नव्यासारखी दिसायला लागते. आता हे माझं घड्याळ एवढं घाण झालेलं, एवढ्या दिवस माझं काही लक्ष नव्हतं, पण हे करता करता माझं लक्ष गेलं. मग मी ते क्लीन करून घेतलं. आणि अद्विकचं इकडे स्वामींच्या गाण्यावर डान्स चालू होता. पुसपास सगळी झाली. त्याच्यानंतर म्हटलं आता फरशी साफ करून घ्यावी, सो मॉप फिरवला. हातानेच लादी पुसते मी, पण कधी कधी मग कंटाळा आला किंवा घाईत असले ना की मग मॉपिंग करते. आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरलं छान, मग फ्रेश झाली. अद्विकला सुद्धा फ्रेश करवलं, आंघोळ त्याला घातली मी. त्याच्यानंतर मग अद्विकला माझ्या दिवसभराची मस्ती ना पावडर लावताना टिक्या लावताना करायची असते. आणि त्याला ना अजिबात काजळचा टिकळा आणि पावडर लावायला ना अजिबात तो देत नाही. त्याच्यामुळे त्याच्याशी कसं तरी गाणी बोलून किंवा त्याला कसं तरी लाडीगोडी लावून हे सगळं करावं लागतं. आणि नक्कीच प्रत्येक आई माझ्याशी रिलेट करत असेल का लहान मुलांना ना पावडर आणि टिकला लावायला किती मोठा टास्क आहे. आणि मी हे सगळं, आणि ना संडेचं माझं असं असतं ना, मी खूप कितीही बिझी असले ना तरी पण माझं एक वेळ मी अद्विकला देते. म्हणजे आमचा संध्याकाळचा वेळ आम्ही अद्विकला देतो. त्याला कुठेतरी बाहेर घेऊन जातो किंवा मग इथेच खाली छोटंसं गार्डन आहे तिथे नेतो किंवा काहीतरी. पण आम्ही असं नाही की पूर्ण दिवस आमचं पूर्ण कामामध्येच जातो किंवा अद्विककडे दुर्लक्ष करतो, असं तर नाही होत. म्हणजे जेवढे प्रयत्न आम्ही करतो, म्हणजे जेवढं आमच्यात होतं तेवढं आम्ही ट्राय करतो नक्कीच अद्विकला पण वेळ द्यायला, आणि आम्ही तो देतो असं आम्हाला तरी वाटतं. आणि आता अद्विकला ना मी घेऊन गॅलरीत बसायला चाललेली. आमच्याकडून ना तिथून बाल्कनीमधून ना सूर्यास्त छान दिसतो, पण त्याला काही माझ्यासोबत यायचं नव्हतं, त्याला त्याच्या पप्पासोबतच जायचं होतं. आणि असं असतं की लहान बाळाचं ॲट्रॅक्शन ना जास्त टुवर्ड्स म्हणजे फादरकडे असतं. जेवढं मी अद्विकला नोटीस केलं आहे ना तेवढ्यावरून तरी मी सांगते. आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो, हरकत नाही. सो त्यानंतर अद्विकला बाहेर घेऊन गेलो दोघेही. छोटंसं तळं आहे तिथे जवळ. असा होता माझा हा सुट्टीचा दिवस. अजून चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.